प्रश्न बघा, एक नळ एक टाकी 15 तासात व दुसरा नळ 20 तासात भरतो. पहिला नळ 3 तास सुरू ठेवला व बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल? बरोबर. उत्तर पहा. आपण समजा पहिल्या नळाला ए मानू. पहिला नळ काय करत आहे? 15 तासात भरत आहे. दुसऱ्या नळाला आपण बी मानू. तो काय करत आहे? 20 तासात भरत आहे. आपण काय करतो? या दोघांचा एलसीएम काढतो. किती येते? 60. आलं. आता पहा, पहिला नळ आहे 15 तासात भरत आहे. समजा 60 लिटरची टंकी आहे. ठीक आहे. 60 लिटरची टंकी 15 तासात भरली जात आहे. तर एका तासात किती भाग भरला जाईल? 4 भाग भरला जाईल. आता बघा, दुसरा नळ 20 तासात 60 लिटर भरत आहे. तर एका तासात किती भरेल? 3 लिटर. झालं. आता बघा, सर्वात आधी त्याच्यानंतर काय म्हणताय? भरत आहे त्याला पहिला नळ काय आहे? एका तासात किती भरत आहे? समजा पहिला नळ ए आहे, एका तासात 4 लिटर भरत आहे. तो किती तास चालू होता? 3 तास. तर किती लिटर त्यानं पाणी भरला होता? 12 लिटर. 12 लिटर पाणी भरला. 60 लिटरची टंकी होती. एनं पहिल्या नळानं 12 लिटर पाणी भरलं त्याच्यात. बरोबर. तर मग रिकामी टाकी किती उरली असेल? इथं लिहू आपण वाटल्यास. रिकामी टाकी बरोबर. किती लिटरची टाकी आहे? 60 लिटरची टाकी आहे. त्याच्यातून 12 लिटर भरलाय. उरलं किती? 8 आणि 4 48 लिटर उरलं टाकी. उरलं ना. आता बघा, हे 48 उरलेली टाकी खाली टाकी आहे ना. आता हे टाकी कोण भरत आहे? बी भरत आहे. म्हणजे दुसरा नळ भरत आहे. दुसरा नळ एका याच्यात किती भरत आहे? 3. एका तासात 3 लिटर भरत आहे. तर 48 लिटर भरायला बी ला किती वेळ लागेल? 48 भागीला 3 करा लागेल. बघा, कटत आहे का? 3 1 3. किती उरला? 1 उरला. त्याच्यानंतर 3 छकम 18. किती तास लागत आहेत? 16 तास. समजला. बघा क्वेश्चन बघा. 2 नळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल? समजा पहिला नळ आपण ए मानतो, दुसरा नळ बी. पहिल्या नळाचा दिलाय का आपल्याला? नाही. तिथं बॉक्स बनवून ठेवू. दुसरा नळ किती तासात भरत आहे? 9 तासात. बरोबर. यांच्या गुणोत्तर दिलाय म्हणजे इथला संख्या दिलाय ना. किती आहे? 3 5. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एलसीएम निघते ना, एलसीएम येते ना इथं पूर्ण टाकी, तेव्हा काय करतो आपण? या दोघांचा एलसीएम काढतो, इथं लिहितो आणि एका दिवसाचं काम काढतो ना. जर या दोघांचा गुणाकार केला तर एलसीएम निघेल ना, इथला येईल ना पूर्ण टाकी. तर 9 गुणिले 5 किती झालंय? 45. टाकी किती लिटरची आहे? 45 आहे. 9 तासात 45 लिटर भरत आहे. बरोबर. आता बघा, ए हा किती लिटर आहे? एका तासात 3 लिटर भरत आहे. तर पूर्ण त्यानं किती लिटर भरलं असेल? ए बरोबर 45 भागीला 3. किती येत आहे? 15 3 45. समजला. हा झाला आपला बाय प्रोसेस, आपण जो नेहमी शिकत आहोत. ठीक आहे. एक तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगतो. शॉर्ट बघा, शॉर्ट कसं काढायचंय? एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 नळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर, हा जो गुणोत्तर आहे ना, हा कधी पण उलटा असते. काय असते? उलटा. व्यस्त प्रमाणात असते. जसा ए चा जर 3 देत असेल, आता 3 आहे ना, पण जेव्हा हा उलटा होते, व्यस्त होते ना, तर ए चा किती येईल? 5 आणि बी चा किती येते? 3. काढायचं कोणता आहे आपल्याला? ए काढायचं आहे ना, 5. बी चा किती आहे? 3. गुणीला किती करायचं?
9, 3 तेरे 9, 3 पाची 15 तास. समजलं? प्रश्न बघा, प्रश्न काय म्हणतात, दोन नळ एक टाकी 12 मिनिट व 16 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 9 मिनिटात पूर्ण भरेल. ठीक आहे, बघा पहिला ए मानू. ठीक आहे, पहिला नळ किती तासात भरत आहे 12. दुसरा बी किती मिनिटात भरत आहे 16. पहिला 12 मिनिटात भरत आहे, दुसरा 16 मिनिटात. दोघांचा एलसीएम किती येते 48. आलं? 12 मिनिटांमध्ये 48 लिटर भरत आहेत, एका मिनिटात किती भरेल 4. 16 मिनिटात 48 भरत आहेत, एका मिनिटात 3. झालं? तो काय म्हणत आहे, दोन्ही नळ एकदम सुरू केले, म्हणजे दोघे नळ सुरू केले आहेत ना. ए प्लस बी किती भरत असतील 4 आणि 3 7. 7 भरत आहेत, एका मिनिटात 7 लिटर भरत आहेत, बरोबर. पण आपल्याला माहित नाही काय आहे की ब किती वेळानंतर बंद होणार आहे, बरोबर. दुसरा नळ ऑप्शन वरून घेऊ. जर समजा पहिलाच नळ घेतला असता, किती 4 मिनिटं घेतले, तर एका मिनिटात 7 लिटर भरत आहे, तर 4 मिनिटात किती भरला असता 7 28 लिटर. 28 लिटर भरला असता. टाकी किती लिटरची आहे 48. 28 लिटर भरला तर उरलेला भाग किती आहे, खाली टाकी किती असेल, खाली टाकी किती आहे 20 लिटर उरला. इथं बघा आपण किती मिनिटं वापरले 4 मिनिटं वापरलाय ना. त्याच्यानंतर खाली टाकी 20 लिटर आहे, दुसरा नळ बंद झाला. आता पहिला नळ किती आहे, एका तासा म्हणजे एका मिनिटात किती लिटर भरत आहे 4 लिटर. 4 लिटर भरत आहे, तर 20 लिटर भरायला किती वेळ लागत असेल 5 मिनिटं लागत आहेत. 5 मिनिट लागत आहे ना. आता बघा तो काय म्हणत आहे 9 मिनिटात भरली पाहिजे, बरोबर. 9 मिनिटात भरलं पाहिजे म्हणते ना. पहिले जे 4 मिनिटं आणि दुसऱ्याचे 5 मिनिटं, म्हणजे दोघे जेव्हा मिळून केला तेव्हा 4 मिनिट केला ना त्यांनी. सुरू होता ना 4 मिनिट नळ, आणि दुसरं जो पहिला नळ होता त्यानं ते टाकी पूर्ण भरण्यासाठी 5 मिनिट लावले. 5 आणि 4 किती, टोटल किती मिनिट येत आहे 9 मिनिट येत आहे. म्हणून दोन्ही नळ जेव्हा सुरू होते, दोन्ही नळ किती वेळ सुरू होते, नळ सुरू किती वेळ होते 4 मिनिटं होते. म्हणजे दुसरा नळ किती वेळानंतर बंद करण्यात आलाय 4 मिनिटानंतर. समजला? प्रश्न बघा, दोन नळ एक टाकी 15 मिनिट व 18 मिनिटात भरतात. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 10 मिनिटात भरेल. पहिला नळ म्हणजे ए किती वेळात भरत आहे 15. दुसरा नळ म्हणजे बी किती वेळात भरत आहे 18. दोघांचा एलसीएम 90. 18 पंचे 90, 15 8 सॉरी 15 छक 90. दोघे मिळून आहे 11, बरोबर. काय म्हणत आहे दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. आता बघा ऑप्शन वरून 11 8 88. 88 झालं असतं. 90 मधून 88 गेले, 2 उरले. दुसरा नळ बंद केलाय तर 6 न काही होणार नाही. 6 बघा 11 6 66. 11 गुणीला जर 6 केलं तर 66 आला. 80 90 मधून 66 गेले, किती उरले 24 उरले. 24 भाग आहे इथं किती आले 6 मिनिटं. 6 मिनिटं वापर केलाय, 24 उरला. त्याच्यानंतर बी बंद केलाय, कोण भाग द्यावा लागेल ए न भाग द्यावा लागेल, बरोबर. ए किती वेळात करेल 4 मिनिटं. 6 चौक 24 होत आहे ना 4 मिनिटं. तर दोघं मिळून टोटल टाइम किती झाला 6 + 4 बरोबर 10 मिनिटं. येत आहे 10 मिनिटं. म्हणजे तो नळ किती वेळानंतर बंद झालाय 6 मिनिटानंतर. समजलं? किती मिनिटानंतर बंद झालाय 6 मिनिटानंतर. समजलं ना.
तीन नळ ए बी व सी टाकी 36 मिनिटात भरतात. 12 मिनिटानंतर नळ नळ सी बंद केले असता ए व बी नळ ती टाकी 48 मिनिटात भरतात. तर एकटा सी नळ ती टाकी किती वेळात भरेल? काय करायचंय बघा. एबीसी आहे ना, जे 36 मिनिट आहे त्याला एक्स पकडा. ठीक आहे. त्याच्यानंतर ए व बी जे नळ टाकी भरत आहे ते 48 मिनिटं, त्याला वाय पकडा. आणि सी जर टाकी नळ बंद केलाय, सी नळ 12 मिनिटानंतर, त्याला पकडा टी. झालं. आता बघा काय करायचंय आपल्याला. 36 गुणिला 48 भागीला बघा किती येईल. 48 मायनस 36 प्लस 12. बघा इथं लिहायचा 36 गुणिला 48. बघा 48 मधून 36 गेले, 12 उरले. 12 न 12 24. इथं भाग कटत आहे ना. 24 दुने 48, 36 दुने 72 मिनिट. समजलं. सोपं आहे ना.